नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दरबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती या भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर आपण अत्यंत महत्त्वाचे 50 प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, वित्त आयोग डॅश कलमानुसार स्थापन केला जातो. वित्त आयोग डॅश कलमानुसार स्थापन केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कलम 280 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, होलोग्राफीसाठी डॅश किरणाचा वापर केला जातो. होलोग्राफीसाठी डॅश किरणाचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्षय किरण हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅश या शास्त्रज्ञाने टेलिफोनचा शोध लावला. डॅश या शास्त्रज्ञाने टेलिफोनचा शोध लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अलेक्झांडर ग्राहम बेल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची वयाची डॅश वर्षे पूर्ण झालेली पाहिजे. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची वयाची डॅश वर्षे पूर्ण झालेली पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 35 वर्ष पूर्ण झालेली पाहिजे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वैज्ञानिक ज्ञान खालीलपैकी कशावर अवलंबून असते. वैज्ञानिक ज्ञान खालीलपैकी कशावर अवलंबून असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वस्तुस्थिती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पदार्थ दूर जाऊ लागल्यास त्याचे वजन डॅश होते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पदार्थ दूर जाऊ लागल्यास त्याचे वजन डॅश होते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कमी होत जाते हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, संविधान सभेत संपूर्ण संविधानाचा स्वीकार कोणत्या दिवशी करण्यात आला. संविधान सभेत संपूर्ण संविधानाचा स्वीकार कोणत्या दिवशी करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताच्या उत्तर ध्रुवावरील संशोधन केंद्राचे नाव काय आहे. भारताच्या उत्तर ध्रुवावरील संशोधन केंद्राचे नाव काय आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हेमाद्री हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लेप्रोस्कोपी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे. लेप्रोस्कोपी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कुष्ठरोग हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोण भारताचे उपपंतप्रधान नव्हते. खालीलपैकी कोण भारताचे उपपंतप्रधान नव्हते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे श्री मोरारजी देसाई हे भारताचे उपपंतप्रधान नव्हते हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॅशचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतात. डॅशचा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 28 फेब्रुवारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रीय किमान गरजा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला. राष्ट्रीय किमान गरजा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 5वी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी एक सर्वनाम लिंग वचन भेदानुसार बदलत नाही ते कोणते आहे. खालीलपैकी एक सर्वनाम लिंग वचन भेदानुसार बदलत नाही ते कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कोण हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा आहे. वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सर्वनाम हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जालना जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली. जालना जिल्ह्याची निर्मिती केव्हा झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 मे 1981 साली जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. नेक्स्ट, मी परत येतो या वाक्याचे भविष्यकाळातील रूपांतर खालीलपैकी कोणते होते. मी परत येतो या वाक्याचे भविष्यकाळातील रूपांतर खालीलपैकी कोणते होते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मी परत येईन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चतुरानन या शब्दाला पर्यायी शब्द खालीलपैकी कोणता आहे. चतुरानन या शब्दाला पर्यायी शब्द खालीलपैकी कोणता आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ब्रह्मदेव हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी शब्दापैकी उभयन्वी अवयव कोणते आहे. खालीलपैकी शब्दापैकी उभयन्वी अवयव कोणते आहे ते ओळखायचे आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पण हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
पाणी या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? पाणी या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आंबू हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हाल अपेक्षा सहन करणारे म्हणजे डॅश सहन करणे होय. हाल अपेक्षा सहन करणे म्हणजे डॅश सहन करणे होय. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तिथिशा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नाटकाच्या प्रारंभाचे स्तवन गीत म्हणजे डॅश. नाटकाच्या प्रारंभाचे स्तवन गीत म्हणजे डॅश. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नांदी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ काय होतो? बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ काय होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दिसण्यात बावळा पण एवढाच चतुर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या देशाचे रुपया हे चलन नाही? खालीलपैकी कोणत्या देशाचे रुपया हे चलन नाही? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे देशाचे रुपया हे चलन नाही. नेक्स्ट, संपूर्ण राष्ट्रगीताचा गायन कालावधी किती सेकंदाचा आहे? संपूर्ण राष्ट्रगीताचा गायन कालावधी किती सेकंदाचा आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 52 सेकंद हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अयोध्याचा सर्वप्रथम उल्लेख कोठे सापडतो? अयोध्याचा सर्वप्रथम उल्लेख कोठे सापडतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ऋग्वेद हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 42व्या घटना दुरुस्तीनुसार कोणते नवीन प्रकरण घटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे? 42व्या घटना दुरुस्तीनुसार कोणते नवीन प्रकरण घटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मूलभूत कर्तव्ये हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी तुफान सेना उभारली होती? खालीलपैकी कोणी तुफानी सेना उभारली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मध्यरात्रीचा सूर्याचा देश कोणता आहे? मध्यरात्रीचा सूर्याचा देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नॉर्वे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अरविंद घोष हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारत देशातील सर्वात जुनी वेधशाळा कोठे आहे? भारत देशातील सर्वात जुनी वेधशाळा कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुणे या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, उमाजी नाईक यांनी डॅश समाजाला एकत्र करून इंग्रजाविरुद्ध बंडाचे निशाणे उभारले आहे. उमाजी नाईक यांनी डॅश या समाजाला एकत्र करून इंग्रजाविरुद्ध बंडाचे निशाणे उभारले आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रामोशी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, थंडा फराळ करणे या वाक्यपरिचयाचा अर्थ डॅश आहे. थंडा फराळ करणे या वाक्यपरिचयाचा अर्थ डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उपाशी राहणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष डॅश हे होय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष डॅश हे होय. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कुसुमावती देशपांडे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, विवाहात शब्दाचा विभक्ती ओळखा. विवाहात शब्दाची विभक्ती ओळखायची आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सप्तमी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले आहे? अग्निपंख हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मूकनायक वृत्तपत्र कोणी सुरू केले आहे? मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 12 जून हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी कोणती आहे? खालीलपैकी जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अँडीज पर्वतश्रेणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा. महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कर्मधारय हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लंकेची पार्वती म्हणजे काय? लंकेची पार्वती म्हणजे काय?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अंगावर दागिने नसलेली स्त्री हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 50% हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, गांधी सागर धरण कोणत्या नदीवर आहे? गांधी सागर धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे चंबळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल. चंबळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गगन नारंग कुठल्या खेळाशी संबंधित आहे? गगन नारंग कुठल्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नेमबाज हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पहिल्या वेळेस लोकपाल विधेयक डॅडसमध्ये राज्यसभेत मांडले. पहिल्या वेळेस लोकपाल विधेयक डॅडसमध्ये राज्यसभेत मांडले. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1969 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम देशात कधी सुरू झाला? कुटुंब नियोजन कार्यक्रम देशात कधी सुरू झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1952 रोजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मराठी भाषेत किती रस आहेत? मराठी भाषेत किती रस आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 9 रस आहेत हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय आहे? कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे केशवसूत हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वीज या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. वीज या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चपला हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, करविणे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते? करविणे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रयोजक हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पुण्याहून या शब्दातील विभक्ती ओळखा. पुण्याहून या शब्दातील विभक्ती ओळखा. पुण्याहून या शब्दातील विभक्ती कोणती आहे ती ओळखायची आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंचमी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पंचमी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. पंचमी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो 50 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.